सतीश जागवतो आपल्या मनात योग्य मार्ग दाखवतो आपल्या जीवनात. हो, मी बोलणार आहे आपल्या गुरूंबद्दल. तर मी संयुक्ता दिनेश कडी इयत्ता 7वी ह ची विद्यार्थिनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. सर्वप्रथम मी माझ्या गुरुजनांना वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात करते. मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी थोर महर्षी व्यास यांचा जन्म झाला म्हणून गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा म्हणजे गुरु, निष्ठा कर्तव्य म्हणजे गुरु, श्रद्धा भक्ती वात्सल्य प्रेम म्हणजे गुरु, आदर्श आणि प्रमाणतेचं मूर्तिमहत्त्व म्हणजे गुरु. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पवार सरांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. ज्ञानाचा प्रकाश देतो गुरु, ज्ञानाचा प्रकाश देतो गुरु अशा या पावन दिवशी प्रतिमा पूजन करू. जेव्हा शेतात पीक पेरले जाते तेव्हाच पीक उगवते. तसेच कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन तेव्हा होते. मी पवार सरवरील ज्येष्ठ शिक्षकांना विनंती करते की पवार सर प्रतिमा पूजन करा. येत आहे 7वी च्या विद्यार्थिनी अद्विका वाघ व अक्षरा पगार. ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वप्रथम माझ्या सर्व गुरूंना माझ्याकडून मानाची गुरुवंदना व नमस्कार. मित्रांनो नमस्कार. मी आहे इयत्ता 7वी ह ची विद्यार्थिनी अक्षरा पगार व मी इयत्ता 7वी ह ची विद्यार्थिनी अद्विका वाघ. आम्ही आपल्या समोर आजच्या या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करीत आहोत. मित्रांनो, एक कुंभार चाकावर मातीचा गोळा ठेवतो, पण हात लावल्याशिवाय आकार दिल्याशिवाय मडके घडते का? नाही ना. तो त्याच्या सुंदर हाताने त्या मडक्याला घडवतो. तेव्हा ते मडकं किती सुंदर घडतं. तसंच सर्व गुरु आपल्याला घडवत असतात, आपल्या जीवनाला आकार देत असतात, आपल्यावर उत्तम संस्कार करत असतात. मित्रांनो, त्याच गुरुमुळे एक शिष्य मातीत पाय घट्ट रोवून आकाशाला भिडतो आणि मोठं यश प्राप्त करतो. आणि गुरूंचा आदर जो करतो त्याला साक्षात परमेश्वरही यश मिळवण्यापासून थांबवू शकत नाही. आणि हेही तितकंच खरं आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आज गुरुपौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी थोर महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता म्हणून या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का, आपले आई वडील आपले शिक्षक आणि आपले मोठे बंधू भगिनीच आपले गुरु नसून छोटी मुले मुंगे प्राणी देखील आपले गुरुच असतात. एका छोट्याशा मुंगीकडून सुद्धा आपण रांगेत चालण्याचे कौशल्य घेऊ शकतो. एका कोकिळेकडून मधुर गाण्याचे शिकू शकतो आणि एका छोट्याशा चिमणीकडून स्वतःचं अन्न स्वतः शोधण्याचे शिकू शकतो. बघा, छोटे छोटे मुके प्राणी देखील आपल्या गुरु समानच आहेत. हो, अगदी बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंच्या पूजेचा त्यांच्या उत्तरायण होण्याचा दिवस. गुरु म्हणजे ज्ञानाचा एक अखंड सागर. त्याच्या समुद्रात पसरलेल्या हाताला एक प्रकाश संवहन दिशा दाखवतो. तसेच एका विद्यार्थ्याच्या आयुष्याला एक गुरुच व्यवस्थित मार्ग दाखवू शकतो. गुरु म्हणजे साक्षात परमेश्वर. आज जर आपल्याला गुरूचे मार्गदर्शन लाभले नसते तर कोणी
याचा अर्थ असा की रोज स्नान करताना डोक्यावर पाण्याची डाळ धरून हा मंत्र म्हणावा. कारण रोज स्नान करताना डोक्यावर पाण्याची डाळ धरून हा मंत्र म्हटल्यास सर्व तीर्थांनी स्नान केल्याचे पुण्य मानवास प्राप्त होते. बघा किती सुंदर आहे हा मंत्र. या मंत्र ऐकून आपण कधी गुरूंची निंदा करतो. गुरुचरित्र पवित्र ग्रंथात त्याबद्दल एक सुंदर मंत्र सांगितला आहे. तो म्हणजे एवं शुभा महादेवी गुरुविना करोति यः स्वरात्री रजघोरम यावं छंदं दिवाकरं. याचा अर्थ असा की हे महादेवी, हे गुरूंची महात्म्य ऐकून असेल जो गुरूंची निंदा करतो याची शिक्षा अशी की जोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत म्हणजे अनंत काळासाठी घोर नरकात त्रास होतो. बघा आपले गुरु इतके श्रेष्ठ आहेत तरी आपण त्यांची निंदा करतो. याची कठोर शिक्षा आपल्याला भोगावीच लागते. हो, अगदी बरोबर आहे. बघा किती कठीण शिक्षा आहे ही. तर मला असं वाटतं की आजपर्यंत कोणी एका गुरुची माझ्याकडून निंदा झाली असल्यास हे महादेवी कृपया मला क्षमा कर. चला तर मग आपण आज या दिवशी वयाक्षरी असा संकल्प करूया की आपल्याकडून कोणत्याही गुरुची निंदा होणार नाही याची आज्ञा आपण घेऊया. आणि पुन्हा एकदा सर्व गुरूंना आमच्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ये बाळा. कोण बाळा तू? मी दीपक, मी तुमचा विद्यार्थी. तुम्ही मला ओळखले का? नाही बाळा, मी नाही ओळखले तुला. तुम्ही मला इयत्ता 7वीला शिकवायला होत्या. दीपक, माफ कर बाळा, मी तुला अजूनही ओळखलं नाही. मी तुम्हाला आठवण करून देतो टीचर. एकदा वर्गात एका मुलाचा कलर खडू बॉक्स चोरी झाला होता आणि त्याने तुम्हाला बॉक्स चोरी झाल्याचे सांगितले. तेव्हा तुम्ही त्या बॉक्सचा शोध लावण्यासाठी सर्वांना एका रांगेत उभे केले होते व त्यांना डोळे बंद करायला सुद्धा सांगितले होते. व तेव्हा शोध घेतला तर तुम्हाला तो कलर खडूचा बॉक्स सापडला व तुम्ही त्या मुलाला परत केला. परंतु तो वर्गात नेमका कोणी चोरला ते न सांगता आता आठवले का? हा बाळा, आता आठवले. टीचर, मला तुम्हाला सांगावेसे वाटते की तो कलर खडूचा बॉक्स चोरणारा मुलगा मीच आहे. परंतु तुम्हाला माझा एक प्रश्न आहे. विचार का बाळा, काय प्रश्न आहे तुझा? त्यावेळी तुम्ही ही गोष्ट वर्गात का नाही सांगितली? कारण मलाच माहित नव्हतं की कलर खडूचा बॉक्स कोणी चोरले. मी पण तपासायच्या वेळेस माझे डोळे बंद केले होते. परंतु तुम्ही असे का केले होते? जर मला कळाले असते चोरी करणारे विद्यार्थी कोण आहे तर कदाचित त्याला मी चांगले शिक्षण नसते देऊ शकले. हो, परंतु आपण बाकी सर्व विद्यार्थ्यांचे डोळे सुद्धा का बंद केले होते? कारण मी जर असे केले नसते तर कदाचित त्याच्या मित्रांनी त्याच्याशी मैत्री तोडली असती. खरोखर आपण महान आहात टीचर. आपण चोरी करणाऱ्याला त्याच्या मित्रांच्या व स्वतःच्या नजरेतून उतरणार नाही याची त्यावेळी काळजी घेतली आणि तेव्हापासून मला माझी चूक कळाली आणि मीही एक शिक्षक बनण्याचा संकल्प केला. पहा मित्रांनो, खरा गुरु तोच असतो किती कठीण प्रसंग आला आपल्या विद्यार्थ्यांच्या सोबत असतो. गुरुचा अर्थ शाळा कॉलेज शिकवणीचे नाही तर गुरु म्हणजे असा व्यक्ती की तो आपल्या प्रत्येक क्षणी चांगल्याचाच विचार करतो आणि चांगला मार्ग दाखवतो. आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आभार प्रदर्शन करण्यासाठी येत आहे माझी मैत्रीण आरोही आहे. प्रास्ताविक झाले, प्रार्थना झाली. अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आणि तुमच्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशाही मिळाली. शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ झाली. तर मी आरोही सचिन आहे, इयत्ता 7वी ह ची विद्यार्थिनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत आहे. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित माननीय पर्यवेक्षक पवार सर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले म्हणून मी त्यांचे आभार मानते. शिक्षक इतर कर्मचारी यांनी आम्हा 7वी ह च्या वर्गाला सहकार्य केले म्हणून मी त्यांचेही आभार मानते. सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम शांततेने केल्यामुळे मी आभार मानते. त्यानंतर माझ्या वर्गमैत्रिणी संयुक्ता कौर यांनी सुंदर सूत्रसंचलन केले. अजिंका वाघ व अक्षरा पगार यांनी आपले
मनोगत व्यक्त करून आपल्याला सुंदर अशी प्रेरणा दिली आणि आमच्या वर्ग शिक्षिकांनी आम्हाला 7वी च्या वर्गाला मोलाचे मार्गदर्शन केले म्हणून